नमस्कार. बायप लाईव्हलीहूड्स ही संस्था जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये यावर्षी प्रेरणा कृषी मित्र हा प्रकल्प महिला सक्षमीकरणासाठी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीच्या आर्थिक सहाय्यानं राबवत आहे. यामध्ये आपण महिला सक्षमीकरणासाठी महिला प्रशिक्षण, महिलांची एक्सपोजर व्हिजिट या आयोजित करत आहोत. यासाठी आम्हाला या भागामध्ये तुरीचे जे काही प्लॉट आहे, तूर हे पीक या भागातलं महत्त्वाचं पीक आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांची सखोल मदत मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही तुरीवर महिला शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करून तुरीचे शेतातील व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले व त्या संदर्भात माहिती दिली व त्यातीलच हा एक प्लॉट आपण कंडारी या गावामध्ये तयार केला व त्या संदर्भात येथील शेतकरी जे आहे ते आपल्याला सविस्तर माहिती देतील. नमस्कार. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर तसंच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहाय्याने बायफ आणि प्रेरणा कृषी मित्र प्रकल्प याच्या अंतर्गतमध्ये आज आपण कंडारी गावामध्ये आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले शेतकरी आहेत श्रीयुत अजिंक्य नवनाथ शिंगारे. नमस्कार. तर तुरीची लागवड करत असताना तुम्ही लागवड करताना जमिनीची मशागत कशा पद्धतीने केली? मी पहिल्यांदा जमिनीची नांगरणी केली, त्यानंतर शेणखत टाकून रोटावेटर मारलं. बरं. आणि ही अशा पद्धतीने जमिनीची मशागत केल्यानंतर तुम्ही सेंद्रिय खताचा काही वापर केला का याच्यामध्ये? हो, हीच प्रामुख्याने शेणखत वगैरे. हो. तर किती टाकलं होतं एकरी? एकरी 5 ट्रॉली जवळपास टाकलं. 5 ट्रॉली. ओके. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही बियाणांची निवड कशी केली, तर कोणतं बियाणं तुम्ही वापरलं आणि बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली? मी गोदावरीचंच BDN 1341 हे फाउंडेशन सीड म्हणून आणलेलं आहे ह्या वर्षी आणि बायोमिक्स व रायझोबियमचं मी त्याला बीज प्रक्रिया केलेली आहे. ओके. म्हणजे थोडक्यात कृषी संशोधन केंद्र बदनापूर म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने जे वाण आपल्याकडे तयार केलेलं आहे तर ते गोदावरी म्हणजे 2013-41 तुम्ही आता या प्रक्षेत्रावरती लागवड केलेली आहे. तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही तुमच्या अनुभवामधून तूर पिकांविषयी थोडक्यात माहिती आम्हाला सांगायची की तूर पिकाची लागवड तुम्ही कशा पद्धतीने केली? तूर जवळपास माझं हे 3रं वर्ष आहे गोदावरी हे वाण लावायचं. तर गोदावरीमध्ये मला वैयक्तिक असा अनुभव आलेला आहे की हे जे वाण आहे हे मर रोगात सक्षम आहे आणि पाण्याचा समतोल जसं की आपलं क्लायमेट कंडिशन आज खालीवर कधी पण पाऊस पडतो, कधी पण आभाळ येते आणि ह्या सिच्युएशनमध्ये हे पीक म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. ही व्हरायटी गोदावरी BDN 1341 म्हणजे कमी जादा किंवा कोणतीही जमीन असो, हलकी असो किंवा मुरमाड जमीन असो, पाणी धरणारी जमीन असो, त्या जमिनीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने हे येऊ शकतं. प्रॅक्टिकली मी घेतोय. दरवर्षी मी याचा सोशल मीडियामार्फत प्रचारसुद्धा करतोय कारण की माझा तर फायदा होतोय पण इतर शेतकऱ्याचा बी जर फायदा झाला तर हे माझ्या हिशोबाने एक चांगलंच होईल. आणि हे वाण एक सध्या तरी मला असं वाटतं की पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांनी हे लावून पाहायला पाहिजे. याच्यातून चांगलं ॲव्हरेज येतं. मला एकरी जवळपास 13 क्विंटल 65चं ॲव्हरेज आलेलं आहे आणि मागच्या वर्षी 12-65 आलेलं होतं. ह्या वर्षी 13च्या पुढेच जाईल अशी माझी अपेक्षा आहे. ह्या वर्षीसुद्धा अतिवृष्टी झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या कंडिशनमध्ये हे वाण आहे आणि जवळपास दाण्याची साईज वगैरे हे सर्वोत्तम चांगल्या प्रकारे आहे. निश्चितच. नक्की किती अंतर ठेवलं तर उत्पादन चांगलं येतं तुरीमध्ये? एक निखळ जर तूर पीक तुम्ही घेत असाल तर 7x1चं अंतर चांगलं आहे आणि त्यामध्ये 2 कटिंग करणं गरजेचं आहे. 2 कटिंग जर केलं की 4-5 स्प्रे बुरशीनाशकचे वगैरे आणि आपलं बायोमिक्स आहे हे दशपर्णी अर्क हे वगैरे तुम्ही व्यवस्थित स्प्रे केला किंवा ड्रेचिंग केली तर त्याचा निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होतो. अच्छा. तूर पिकामध्ये कटिंग म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? म्हणजे शेंडा खोडणी, एक साध्या भाषेमध्ये शेंडा खोडणी. कारण की शेंडा जर खोडणी आपण केली 1 ते 1.5 फुटाचं पीक सुरुवातीला झालं ते शेंडा खोडणी केली की त्याच्या ज्या फांद्या आहे त्या अजून क्वांटिटीमध्ये जास्त फांद्या येतात त्या पिकाला. नंतर दुसरी शेंडा खोडणी त्या फांद्याचं हे झालं त्यानंतर त्याची शेंडा खोडणी केली की त्याला अजून फांद्या येतात. जितकी फांद्याची संख्या वाढेल तितकी तुमची शेंगाची संख्या वाढेल आणि त्याच्यामध्ये मग दाण्याची संख्या वाढली की ऑटोमॅटिकच तुमचं ॲव्हरेज त्याचं रूपांतर ॲव्हरेज वाढीमध्ये होतं. तर या पद्धतीने तुम्ही तुरीचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला पाणी किती द्यावं लागलं तुरीसाठी? मी ह्यावर्षी 2 मोकळे पाणी दिलेले आहे. फ्लड पाणी ड्रीप असताना सुद्धा मोकळं पाणी दिलेलं आहे. मोकळ्या पाण्याचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं यावर्षी की एकदाच सगळ्या तुमची जी रूट आहे त्यांना पाणी मिळतं आणि जास्त पाणी बी दिलं या व्हरायटीला तरी ही सक्षम आहे. हिला त्या पाण्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं एकदाच सर्व शेंगा परिपक्व झालेल्या आहे. सोंगणीला पण एकदाच आलेलं आहे. हो. बरं. म्हणजे सिंक्रोनाइज हार्वेस्टिंग म्हणजे एकाच वेळी शेंगांची परिपक्वता येण्यासाठी तुम्ही मोकळं पाणी दिलेलं आहे. तर ही लागवड करत असताना तुम्ही कोणते रासायनिक खतांचा वापर केलेला आहे?
सुरुवातीला तर मी शेणखत वगैरेच वापरलं. त्याच्यानंतर 1 महिन्याचं क्रॉप झाल्यानंतर मी त्याला महाजनचं 8-21-21 हे खत वापरलेलं आहे. बरं. एकरी 1 बॅग. ओके. याच्यासोबत काही मायक्रोन्यूट्रिएंट किंवा आपण जे म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य याचा काही पुरवठा केला? मॅग्नेशियम आणि सल्फर एक कॉम्बिनेशन येतं, ज्यामध्ये मॅग्नेशियम एक 10-12% राहतं आणि सल्फर राहतं एक 8 ते 10%. बरोबर. याचं 25 किलोची बॅग येते, ती एकरी 1 बॅग वापरली. आता शक्यतो शेतकरी फक्त मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात, तर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पण पुरवठा केला तर याचा काय फायदा होतो तुम्हाला? सूक्ष्म अन्नद्रव्य आपले सॉइल टेस्ट मी केलेली आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासवलेली आहे आपल्या जमिनीमध्ये आणि त्याचा परिणाम ते खत जर आपण वापरलं तर त्याचं उत्पादनामध्ये भरपूर रोल आहे आणि त्याच्या पिकाच्या कंडिशनवर त्याचं हे होतं, पिकाची अवस्था बी चांगली त्यांना सुधारते. ओके. म्हणजे माती परीक्षणाचा अहवाल आपण आणतो तर त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार तुम्ही तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आणि मुख्य अन्नद्रव्यांचं नियोजन केलेलं आहे. कोणत्याही पिकामध्ये भरघोस उत्पन्न जर घ्यायचं असेल तर त्या पिकामधील कीड व रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय असतो. तर आपण घेतलेल्या तूर पिकामध्ये आपल्याला कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला किंवा तुरीमध्ये कोणकोणते रोग प्रामुख्याने प्रादुर्भाव करतात? तुरीमध्ये प्रामुख्याने फायटोप्तोरा आणि मर रोगाचं प्रमाण जास्त आहे. ओके. फायटोप्तोरा आणि मर. हो, मर. तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना केली? ह्याच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने आम्ही प्रथमतः बीज प्रक्रिया केली, जी की बायोमिक्स आपलं कृषी विज्ञान केंद्रात मिळतं आणि ती जैविक बीज प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं आम्हाला ह्या रोगामुळे म्हणजे हे तूर पिकामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव एक नाहीसा झालेला असा वाटला. आणि आपण लावलेलं वाण ह्या रोगास कसं आहे, प्रतिकारक्षम आहे का? गोदावरी BDN 1341 हे वाण मर रोग आणि फायटोप्तोरा याला प्रतिक्षम आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास हा रोग नाहीसाच आहे माझ्या मते तरी. मी सलग 3 वर्षांनी हे पीक घेतोय, मला अनुभव मी घेतलेला आहे प्रत्यक्ष. बरं, बीज प्रक्रिया केल्यानंतरही जर कदाचित हवामान बदलामुळे किंवा वातावरण बदलामुळे जर आपल्याला प्रादुर्भाव दिसून आला तर आपण काय उपाययोजना केल्या? आजकालच्या क्लायमेट कंडिशननुसार पीक तर सक्षम आहेच, पण जर तसा प्रादुर्भाव निदर्शनात आला तर शेतकऱ्यांनी उपाययोजना करायला पाहिजे. त्याच्यात बुरशीनाशक 22 वगैरे किंवा कार्बन डेन्झिम, मॅन्कोजेब हे याचे 1-2 कॉन्टॅक्ट फंगीसाईडचे स्प्रे जर घेतले तर त्याचा अजून त्याच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. ओके. कार्बन डेन्झिम किंवा मॅन्कोजेब सारखे बुरशीनाशकांची फवारणी घ्यायची. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे की रोग व्यवस्थापनानंतर कीड व्यवस्थापन. तर या तूर पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो? तूर पिकामध्ये प्रामुख्याने पाणी गुंडाळणारी अळी आणि शेंगा पोखरणारी अळी या 2 किडीचा प्रादुर्भाव होतो. मग ह्या 2 ज्या किडी आहेत, पाणी गुंडाळणाऱ्या अळी किंवा शेंगा पोखरणाऱ्या वेगवेगळ्या अळ्या, यांच्या व्यवस्थापनासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं? शक्यतो पाणी गुंडाळणारी जी अळी तिचा उपाययोजना नाही पण केलं तर एवढं काही नुकसानदायक ठरत नाही ते. पण जी शेंगा पोखरणारी अळी आहे ती फ्लॉवरिंग आपलं फुल धारणा ज्या वेळेस होते त्याच्या अगोदरची स्टेज असते गुंडी अवस्था, त्यामध्ये तुम्ही जर स्प्रे घेतला एक इन्सेक्टिसाईडचा तर त्याचा भरपूर फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं, आपण साधारणपणे चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी त्या अळीचं शेंगा पोखरणाऱ्या गुंडी अवस्थेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे? गुंडी अवस्थेमध्ये एक इमामेक्टिन बेन्झोएट म्हणून आहे, त्याचा जर आपण स्प्रे घेतला तर 20 लिटर पाण्यामध्ये किती घ्यायला पाहिजे? मग 20 लिटर पाण्यामध्ये 8 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट घ्यायचं किंवा एक कोराजेन कीटकनाशक आहे ते जर 6 ml आपण 20 लिटरसाठी घेतलं तर ह्या शेंगा पोखरणाऱ्या अळीवर पूर्णपणे नियंत्रण आपण मिळवू शकतो. कोराजेन म्हणजे क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल घटक असणार ते पण शेतकरी आपण वापरतात. या 2 फवारण्यामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचं पूर्ण नियंत्रण आपल्याला मिळते त्याच्यामध्ये. पीक लागवडीनंतर पीक काढणीस तयार झालेलं आहे असं तुम्ही ओळखता बरोबर, आणि काढणी किती दिवसात करता? साधारणतः आपले जे गोदावरी वाण आहे हे ते 6 ते 7 महिन्यात काढणीस येते बरोबर, व त्याच्या झाडांचे पाणी गळतात व शेंगांचा कलर पिवळसर होतो, तेव्हा आपल्याला ते कळून जाते की हे पीक काढणीस आलेलं आहे. अच्छा. अशा पद्धतीने तुम्ही लागवड तंत्रज्ञान जेव्हा अवलंबलं तर तुम्हाला एकरी किती उत्पन्न मिळते? मला एकरी गोदावरी ह्या वाणाचं उत्पादन 13 क्विंटल पर्यंत आलेलं आहे. तर हे झालं दाण्यांचं उत्पादन, पण सोबतच हा जो शिल्लक राहिलेला आहे तो भुसा असेल किंवा जे बायोमास आपण त्याला म्हणतो तर त्याचं उत्पन्न किती होतं एकरी? 4 ते 5 ट्रॉल्या भुस. बरोबर. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुरीचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जसं अजिंक्य भाऊंनी केलेलं आहे त्यांच्या शेतावरती, त्यांनी वाण निवडत असतानाच
कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेलं आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली BDN 2013-41 म्हणजे गोदावरीची लागवड जवळजवळ 8 एकर क्षेत्रावरती यावर्षी केलेली आहे. आणि तुम्ही बघतच आहात आपण त्या शेतातच उभे आहोत की उत्पन्नसुद्धा खूप चांगलं आलेलं आहे. पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की तुरीमध्ये आपण बघतो की तूर हे कडधान्य पीक आहे, बरोबर. तर तूर पिकामध्ये आता आपल्याकडे प्रचलित व्यवस्थेप्रमाणे कडेला टाकलेलं धान्य असं न म्हणता आपण तुरीमध्ये देखील आंतरपीक घेतो किंवा तूर हे एक आंतरपीक म्हणून पण घेतो. तर असा काही प्रयोग तुम्ही तुमच्या शेतामध्ये केला? मी सध्या तरी आंतरपीक नाही घेतलेलं, पण इतर शेतकरी घेऊ शकतात. 8x1 वर जर तूर लागवड केली तर त्याच्यात सोयाबीनचं आंतरपीक घेऊ शकतात. मी 7x1 वर लागवड केलेली आहे काही, आणि काही 6x1 वर केलेली. अच्छा, मग आंतरपिकाचा काय फायदा होतो? आंतरपिकात त्या सोयाबीनचं आपण उत्पादन घेऊन तुरीचं पण घेऊ शकतो, पण तसे उपाययोजना जर केल्या तर त्याच्यात दोन्ही पिकामध्ये चांगलं उत्पादन. म्हणजे मुख्य पिकासोबत जर तुम्ही आंतरपीक पद्धतीमध्ये जर तूर पिकाचा विचार केला तर निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये भर पडते. तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी अजिंक्य शिणगारे आपल्यासोबत आज होते आणि त्यांनी आपल्याला तूर लागवडीपासून काढणीपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने लागवड केली आणि त्यामुळे अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे त्यांना एकरी 13 ते 14 क्विंटल उत्पादन मिळालेलं आहे. तर आज आपण अजिंक्य नवनाथ शिंगारे यांचं तुरीमधील जे आत्मकथन आहे ते आपण ऐकत आहोत. आणि गेल्या वर्षी 17 एकरवरती अजिंक्यनी जे 12.65 क्विंटल प्रति एकरी उत्पन्न जे घेतलं, तर त्यावेळीची लागवड ही 5x1 वर होती. आणि 2025 साली 8 एकर क्षेत्रावरती अजिंक्यनी 8x1 वरती याची लागवड केली. तर निश्चित यावेळेला 13+ क्विंटलपेक्षा जास्त उतार एकरी अजिंक्यला येणार आहे, यात काही शंका नाही. आणि तुरीमधील हे जे भरघोस उत्पन्न आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अजिंक्यनी घेतल्यामुळं अजिंक्यला माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते जे 11 ऑक्टोबर 2025 साली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डाळ मिशन या प्रकल्पाची जी काही पायाभरणी जी झाली, त्या कार्यक्रमासाठी अजिंक्यला जे निवडक शेतकरी देशामधून तिथं 10-15 शेतकरी गेले होते, त्यामध्ये अजिंक्यलाही तिथं सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. आणि तो निश्चितच घोषणावह सर्व युवा शेतकरी वर्गांसाठी आहे. आणि अजिंक्यचं जे शेतीतील योगदान आहे, कारण आजच्या काळामध्ये युवा शेतकरी हा शेतीमध्ये फार कमी रुची घेताना दिसतोय. तर त्याच्यामध्ये अजिंक्यच्या माध्यमातून एक आदर्श म्हणून युवा वर्गांनी शेतीमध्ये निश्चितच आपलं भरीव योगदान येणाऱ्या काळामध्ये द्यावं, एवढीच एक अपेक्षा मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने आपल्या सुरुवातीला सरांनी सांगितलं, बायपचे सर बोलले होते की हे जे वर्ष आहे, वर्ष 2026 हे महिला सशक्तीकरण वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. तर शेतीमध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो खूप जास्त आहे. आपण म्हणून 100%पैकी 80% जो काम असते ते महिलाच करत असतात. आणि आपल्याला शेतकरी बांधवांना हे तुमचं जे उदाहरण आहे ते एकदम आदर्श आहे की तुम्ही सोबत एकत्र येऊन सगळे कामं करता आणि तुम्ही देखील हिरकणी बनून त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करता. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे. तर लागवडीपासून काढणीपर्यंत जे तुम्ही तुरीमध्ये नियोजन केलं, मग त्याच्यामध्ये सर्वात प्रथम असेल की खतांचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, त्यानंतर शेंडा खुडणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, ती देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये अवलंब करता. आणि सगळ्यात शेवटी किडींचं नियोजन, ते नाही केलं तर उत्पन्नामध्ये पण घट येते. तर या पद्धतीने तुम्ही लागवड करून जे भरघोस उत्पन्न तुमचं येत आहे शेतामध्ये, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि सोबत आज तुम्ही आम्हाला इतका तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिलात, त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर, त्याच पद्धतीने बायफ महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या आर्थिक सहाय्याने जे बदनापूरच्या 5 गावांमध्ये प्रेरणा कृषी मित्र प्रकल्प राबवत आहे, या सर्व टीमच्या वतीने मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.